पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं रौप्य पदक मिळालंय। भालाफेकमध्ये नीरज चोप्रानं हे रौप्य पदक पटकावलंय तर पाकिस्तानच्या अरशद नदीमला सुवर्ण पदकाचा मान मिळालाय। टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकमेव सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रानं पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीमध्ये पहिल्याच प्रयत्नात धडक दिली होती आणि भालाफेकमध्ये प्रमुख लढत भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अरशद नदीम यांच्यामध्ये होती। अरशद नदीमनं दुसऱ्या प्रयत्नामध्ये 92.29 मीटर थ्रो टाकला आणि अरशद नदीमनं टाकलेल्या या थ्रो मध्ये ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात लांब थ्रो ठरलाय। नीरज चोप्राचा दुसरा थ्रो 89.45 मीटर इतका होता। त्याचे इतर थ्रो लाईन क्रॉस केल्यामुळे बाद ठरले। दरम्यान यामुळे नीरजची सुवर्ण पदकाची संधी हुकली आहे। दरम्यान आतापर्यंत कोणत्या देशाला किती पदकं मिळाली आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। तर अमेरिकेला सर्वात जास्त पदकं आहेत, 27 सुवर्ण, 35 रौप्य आणि 33 कांस्य। तर चीनला 28 सुवर्ण, 25 रौप्य आणि 17 कांस्य पदकं आहेत। फ्रान्सकडे आहेत 13 सुवर्ण पदकं, 17 रौप्य पदकं आणि 21 कांस्य पदकं। तर ब्रिटनकडे आहेत 12 सुवर्ण पदकं आणि 17 रौप्य पदकं आणि 20 कांस्य पदकं। तर भारताकडे अद्याप एकही सुवर्ण पदक नाहीये। रौप्य पदक नीरज चोप्राकडनं एक मिळालेलं आहे तर कांस्य पदक आतापर्यंत भारताकडे 4 आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।